हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत छान चमचमीत आणि झणझणीत शेवभाजी. हॉटेलमध्ये मिळते ना, सेम तशी. तर साहित्य पाहूयात. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे: 1 टोमॅटो, 1 कांदा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, मूठभर कोथिंबीर आणि 10-12 काजूही घेतले होते, ते याच्यामध्ये दाखवायचे राहून गेले, आणि शेव. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅस चालू केला, त्यावर कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि जो कांदा आपण चिरून घेतलेला तो आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोमध्ये मी लगेच काजू घातलेले आहेत. तेही छान लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आणि मी त्याच्यामध्ये कोथिंबीर जी घेतली होती आपण, तीही त्यामध्ये घालून घ्यायची आहे. लसूण, त्यालाही छान परतून घ्यायचे. लसूण सगळ्यात शेवटी घालायचा, लसणाचा फ्लेवर राहतो यासाठी. अगोदर टाकला की त्याची चव सगळी निघून जाते. हे सगळं थंड होईपर्यंत ठेवून द्यायचे आणि त्याची आपण फाईन पेस्ट करून घ्यायची. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे अजून तेल घातलेले आणि जी आपण प्युरी बनवली होती ती कढईमध्ये घालून घेतली. त्यातलंही पाणी आटेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी लगेच मसाले घातलेत: 2 चमचे बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर आणि 2 चमचे आपला घरचा रेग्युलर जो आपण मसाला वापरतो तो, आणि 1 चमचा किचन किंग मसाला आणि 2-3 चमचे कसुरी मेथी. हे सगळं मी एकत्रच घालून घेतलेलं आहे. आणि आपलं हे जी भाजीचं वाटण म्हणजे जी ग्रेव्ही आपण बनवतोय ते छान परतून घ्यायचं आहे, त्यातलं पाणी आटेपर्यंत. पाणी संपलं, जर भाजी आपली ग्रेव्ही खाली कढईला चिटकायला लागली तर त्यामध्ये आपण 2-2 चमचे करून पाणीही घालू शकतो आणि प्युरी आपली तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे. हे पहा, तेल सुटायला लागले आपल्या भाजीला. दोन 2 मिनिट मिक्स करून घ्यायचे, सारखं ढवळत राहायचे जेणेकरून खाली लागू नये. आपण काजू घातले त्यामध्ये, म्हणून ते पटकन खाली कढईला लागू शकतात, चिटकू शकतात, म्हणून सतत हलवत राहायचे. छान तेल सुटले आपल्या ग्रेव्हीला. मी त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेते आणि पुन्हा हलवून घेते. मिक्स करायचे. शेवभाजी ही पातळ असते, पण मी थोडी घट्टच ठेवलेली आहे. तशीच आवडते आमच्या घरी. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. यामध्ये मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे. लगेच त्यामध्ये आपण चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे.
1 चमचाभर मी त्यामध्ये शेवही घातलेली आहे. अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला छान थिकनेस यावा यासाठी मी भाजी शिजतानाच थोडीशी शेव घातलेली आहे. थोडी शिजलेली आणि थोडी अर्धी कच्ची शेव भाजीमध्ये छान लागते, म्हणून मी अगोदर थोडीशी शेव घातलेली आहे. पहा छान आपल्या भाजीला तर्री आलेली आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. तरीही 2 मिनिट मी अजून मंद गॅसवर शिजवून घेते. आता आपली भाजी तयार झाली, त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये थोडी शेव घातली आहे. त्यावरून आपण जी ग्रेव्ही बनवली होती तीही घालून घ्यायची आहे. तयार आहे आपली चमचमीत झणझणीत अशी शेवभाजी. झाली ना, अगदी हॉटेलमध्ये होती तशी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.